जावली तालुक्यातील रायगाव गावचे सुपुत्र श्री नंदकुमार रामचंद्र गायकवाड यांनी मुंबई पोलीस दलामध्ये गेली 37 वर्ष अखंड यशस्वी सेवा करून पोलीस सब इन्स्पेक्टर PSI या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्याबद्दल त्यांचा रायगाव या ठिकाणी भव्य दिव्य असा सेवानिवृत्त सत्कार समारंभ उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। यावेळी जावली तालुका शिवसेनेचे माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ व प्रबोधनकार सागर पवार तसेच मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी व जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच नातेवाईक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री नंदकुमार रामचंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, चुनाभट्टी पोलीस ठाणे। शाबाशिया, 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 शाबाशिया। नमस्कार। आज आपण रायगाव तालुका जावली येथील रायगावचे सुपुत्र सन्माननीय श्री नंदकुमार दादा गायकवाड यांच्या निवृत्ती समारंभानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आज त्यांच्या निवृत्ती समारंभानिमित्त आपण विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन केले। त्यांनी आज निवृत्तीनिमित्त यशोधन ट्रस्ट संस्था मतिमंद आणि अपंग मुलांची अशी एक संस्था आहे, त्या संस्थेला एक मदत केलेली आहे। तर आज ह्या त्यांनी निवृत्तीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमानिमित्त आपण सातारा न्यूजच्या वतीनं त्यांची थोडीशी मुलाखत घेतोय। तर आज निवृत्तीनिमित्त सर तुम्हाला काय वाटतंय? असं आनंद वाटतोय। तुम्ही आज जी निवृत्त झाला, थोडासा दुःख बी वाटतंय सेवानिवृत्त झाल्यामुळं आणि थोडासा आनंद बी वाटतोय, दुःख बी वाटतंय मला। साहजिक आहे दुःख वाटणं तुम्हाला, पण तरी सुद्धा आज असं काय आज तुम्ही जे आज निवृत्त झालाय PSI म्हणून निवृत्त झालाय, आज तुमच्या बाबतीत PSI म्हणजे पोलीस भरती होत असताना तुम्हाला कोणता असा टर्निंग पॉईंट होता की तुम्ही ह्या पोलीस भरतीकडे वळला? माझ्या घरातील एकूण 6 लोक पोलीसमध्ये, की जनतेची सेवा करायची या निमित्ताने माझ्या घरातली 6 लोक आहेत। त्याप्रमाणे मी सुद्धा जनसेवा करण्याच्या उद्देशानं पोलीस खात्याकडे वळलो। तुम्हाला या पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन कोणी केलं? मार्गदर्शक आमचे मोठे बंधू ज्ञानेश्वर गायकवाड आणि शिवाजी अप्पा गायकवाड यांचं मार्गदर्शन लाभलेलं। ह्या तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत तुमच्या पत्नीचा वाटा हा कसा राहिला आहे तुमच्यासाठी? पत्नीचा वाटा म्हणजे मी सकाळी कर्तव्यावर गेलो, 9 वाजता गेलो की रात्री 11, 12, कधी कधी 36 तास नोकरी करत असताना सुद्धा तिनं माझं घर सांभाळलं व्यवस्थित आणि प्रत्येक वेळी माझ्या कुठल्याही पोलीस ठाण्यातील घडामोडी आहेत त्याच्याबद्दल तिचा सपोर्ट असायचा। आता आणखीन एक प्रश्न तुम्हाला एक असा विचारतो की तुम्ही ज्यावेळेस या सेवेमध्ये होता, अशी एखादी घटना की खरोखर त्या माध्यमातून तुम्हाला माणुसकीचं दर्शन घडलंय किंवा काय असं अशी काय घटना घडली का गुन्हेगारांच्यात आणि तुमच्यात? मी नागपाडा पोलीस स्टेशनला असताना हे अंमली पदार्थाच्या आहारी बरेचसे मुलं गेलेले आहेत कॉलेजच्या ह्याची, तर त्या माध्यमातून मी नारपुडीत ब्रांचला नोकरी केली होती। त्यामुळं मला त्या क्षेत्रातली पूर्ण माहीत होती। मुलांना त्यांना ड्रग्सच्या पासून तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार, तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होणार याची संपूर्ण माहिती देऊन त्यांना व्यसनातून मुक्त केलेलं आहे। वा, छान, खूप छान सर। ह्या सर्व प्रवासात तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की यांनी हा बराचसा प्रवास केलेला आहे, त्यात यशस्वी झाले आहेत, कुठं अडचणी आल्या आहेत, तुम्हाला ते जेव्हा नोकरीवर जात असताना तुमच्यावर अशी कोणती जबाबदारी होती की ज्या माध्यमातून तुम्ही त्यांना सपोर्ट तर करतच राहिलात पण कौटुंबिक पण जबाबदारी असेल, याबद्दल काय थोडंसं? कौटुंबिक म्हणजे सगळं घर सांभाळणं वगैरे सगळं माझ्यावरच जिम्मेदारी होती, त्यांचा काय हातभार नसायचा असतं तेवढंच नाही।
सर, तुम्ही आज कार्यक्रमानिमित्त दान धर्म केलेत, बऱ्याच गोष्टी अशा केल्यात की त्या सांगायच्या पण नाही आहेत तुम्हाला, ओपन पण करायचं नाहीत, पण आम्हाला थोडंसं कळलं. पण हे सुद्धा हे करताना तुम्हाला म्हणजे का असं वाटलं की आपण अशा पद्धतीनं संस्थेला मदत करावी किंवा काय? मी बऱ्याच वेळा असे अक्कलकोट वगैरे बऱ्याच ठिकाणी अशी मदत करतो की बरे मला माहिती आहे की बरे पोलीस स्टेशनला काम करत असताना फार गरीब लोक असतात, त्यांच्यावरती काय परिणाम होतात ही सगळी माहिती असल्यामुळं मी रिटायर झाल्यानंतर मला समजलं की बरे आपल्या इथे एक अनाथ आश्रम आहे. तर मग आमचा जो पुतण्या समाधान गायकवाड याच्या सांगण्यावरून आणि मी बोलण्यावरून ते आम्ही ठरवलं की बरं आपण अन्नदान तिकडे करायचं. त्याप्रमाणे आज मी ते केलेलं आहे. पोलीस सेवेमध्ये असताना असा काय प्रसंग आला का? तर मुंबईमध्ये अशी परिस्थिती की गँगवार, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट अशी काही घटना घडतात. यामध्ये असं तुम्ही कुठे इन्व्हॉल्व होता, तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्या प्रशासनाकडून शाबासकी मिळाली किंवा असा काय अनुभव आहे का तो आमच्याशी शेअर करू शकता? मुंबईमध्ये गँगवारमध्ये अरुण गवळी, अमर नाईक, डी कंपनी हे गँगवार मी जवळून पाहिले. आणि जे हत्याकांडमध्ये जे पोलीस आणि तो शैलेश हळदणकर म्हणून आरोपी मारला, तर शैलेश हळदणकरला आणि बिपिन शेरे ह्यांना पकडण्यामध्ये आम्ही 6 लोक होतो. त्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता. आता त्या दोघांनाही ओळखणार आम्ही एकटाच होतो आमच्या ग्रुपमध्ये. आता ह्याच्यामध्ये असं आहे की आता तुम्ही प्रशासनामध्ये पोलीस खात्यामध्ये एवढ्या वर्ष सेवा केली, तुम्ही तुमच्या माध्यमातून युवा वर्गाला काय संदेश देऊ शकता? युवा वर्गाला असा संदेश देऊ शकतो की बरे लोकांनी पोलीस खात्यामध्ये येऊन जेवढी तुमच्या ज्यांना लोकांची सेवा करता येईल तेवढी सेवा करत जा आणि त्या सेवेतच तुमच्या कुटुंबाचं भलं होणार आहे. लोकसेवा ही फार महत्त्वाची आहे. 26/11 जो हल्ला झाला त्यामध्ये बरेचसे तुमच्या सहकारी शहीद झाले, काहींना अपंगत्व आलं, काही बेघर झाले, सर्वसामान्य लोकांना पण त्रास झाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्या घटनेबद्दल? त्यावेळेस तुमचं काय प्रसंग? 26/11 जे शहीद झाले हेमंत करकरे साहेब, विजय साळसकर साहेब, हे ज्यावेळेस नारकोडीत ब्रँडला होतो त्यावेळेस स्वतः मी करकरे साहेबांच्यावर नोकरी केलेली आहे. आणि करकरे साहेब एकदम डॅशिंग ऑफिसर आहेत. त्याप्रमाणे मला त्यांनी त्यावेळेस कामगिरी दिली होती, ती कामगिरी त्यांनी दिलेली मी बजावलेली त्यावेळेस. त्यामुळे ते नेहमी माझं नाव काढत असतात. आता तुम्ही पोलीस सेवेतून आता सेवानिवृत्त होता, येणाऱ्या काळात तुमचं वाटचाल काय? म्हणजे तुम्ही समाजकारण करणार आहात की तुमच्या माध्यमातून अनेक युवा वर्गाला या पोलीसमध्ये येण्यासाठी, खात्यामध्ये येण्यासाठी घडवणार? काय तुमचं? पोलीस खात्यामध्ये ह्या अगोदर सुद्धा आमच्या रायगावमधील 2 ते 3 मुलांना लावलेलं आहे. मी मार्गदर्शन खात्यात असताना करून त्यांना सर्व्हिसला लावलेलं आहे पोलीस खात्यामध्ये. आणि इथून पुढं सुद्धा जे युवा वर्ग आहे त्यांना पोलीस खात्याची संपूर्ण माहिती देऊन पोलीस खात्यामध्ये गेल्यानंतर आपण लोकांसाठी काय केलं पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी काय केलं पाहिजे आणि जीवनामध्ये आपल्या म्हणजे सार्थक कसं होईल याची संपूर्ण माहिती देऊन त्यांना पोलीस खात्याची जाण्यासाठी प्रयत्न करणार. सर, खूप छान. आणि एक शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचा हा जीवन प्रवास, जेव्हा तुम्ही प्रथम कोणत्या पदावर होता आणि आता कोणत्या, असा एक प्रवास कसा घडला? कोणत्या पदावर तुम्ही आला एवढं फक्त सांगा मला. मी पहिल्यांदा 1987 साली पोलीस खात्यामध्ये भरती झालो वयाच्या 21व्या वर्षी. त्यानंतर विपी रोड पोलीस स्टेशनला गेलो, तिथे चांगली कामगिरी केली. तिथून मी शिपाई म्हणून होतो. तिथून बदली झाली माझी नारकोटिक्स क्राईम ब्रँच. नारकोटिक्स क्राईम ब्रँचमध्ये गेल्यानंतर सुद्धा हेमंत करकरे साहेबांच्यावर नोकरी केली. तिथून बदली झाली माझी भोयवाडा पोलीस स्टेशनला. भोयवाडा पोलीस स्टेशनला मी साध्या कपड्यात नोकरी, डिटेक्शन स्टाफ हा माझा पहिल्यापासून ठरलेला पेशा होता. तिथे मला पोलीस नाईक म्हणून प्रमोशन मिळालं. तिथून बदली झाली शायडीला. विशेष काम म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची पूर्व माहिती काढून वरिष्ठांना देण्याची, ते चोखपणे काम बजावलं.
त्याच्यानंतर बदली झाली माझी काळा चौकी पोलीस ठाणे. काळा चौकी पोलीस ठाण्याला असताना मी पोलीस नाईकच होतो. तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने लालबागचा राजा, त्या लालबागच्या राजाचं संरक्षण करण्यासाठी आमचा डिटेक्शन स्टाफ पूर्ण ग्रुप असायचा त्याच्या सेवेशी. तिथे उत्कृष्ट काम केलं. तिथून बदली झाली परत क्राईम ब्रँचला, परत नार्कोटिक्स ब्रँचला आलो. नार्कोटिक्स ब्रँचला काश्मीर लोक चेहरा चुकायचा तर 50 कोटी रुपयाचा चरस, 40 किलो चरस पकडला होता. 3 काश्मीर त्यांच्या कारवाई केली होती. काश्मीरवरून चरस घेऊन आले होते. तिथून परत बदली झाली माझी नागपाडा पोलीस स्टेशनला. आणि नागपाडा पोलीस स्टेशनला आल्यावरती कामकाज तर माझं चालूच होतं. का तर डिटेक्शन स्टाफ हा पोलीस स्टेशनचं नाक असतं आणि पोलीस स्टेशनचं डिटेक्शन स्टाफवरतीच संपूर्ण पोलीस स्टेशन अवलंबून असतं. चोऱ्या, मारामाऱ्या, काय गुन्हा घडला, मर्डर झाली, काही झालं तर पहिलं डिटेक्शन स्टाफ कामाला सुरुवात करतं. आणि नागपाड्याला मला पोलीस हवालदार म्हणून प्रमोशन मिळालं. तिथून बदली झाली माझी 2018ला चुनाभट्टी पोलीस स्टेशन. चुनाभट्टी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुरेशनगर, लाल डोंगर एरिया, चुनाभट्टी एकदम डेंजर झोन होता नॉर्मल. पण मध्ये 15 वर्षाची फायरिंग झाली नाही, ती चुनाभट्टीमध्ये झाली. ते जवळजवळ 18 आरोपी आम्ही पकडले. पूर्ण आमच्या पोलिसांच्या डिटेक्शन स्टाफ, अधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून माझी टीमवर्क आम्ही केलेलं ते. त्यामध्ये 18 आरोपी पकडले. लाल डोंगरमध्ये तशीच मर्डर झाली होती. कॉलेजच्या मुलीवर नाही का मुलाची मर्डर झाली होती. त्यातला सुद्धा आरोपी क्राईम ब्रँचनं आणि आम्ही चुनाभट्टीने ग्रुपनं पकडलेला. कुरेशीनगरमध्ये तसं झालं होतं. आणि त्या परिसरामध्ये लोकांना समजावून सांगण्यासाठी मी बरेचसे प्रयत्न केले की बरं हे गुन्हे केल्यानंतर काय होणार, भांडण तंटा केल्यानंतर काय होणार, तर असं झालं नाही पाहिजे. गुन्हा-गोविंदाने तुम्ही राहा, व्यवस्थित राहता, नांदत जा, तुमचा पुढचा प्रवास व्यवस्थित चालू द्या. त्यांना मार्गदर्शन करत होतं. गुन्हेगार असला तरी शेवटी तो माणूसच आहे. त्याला सुद्धा आपलं मार्गदर्शन असायचं की बरं तो सुधारला पाहिजे, परत तो वाया गेला नाही पाहिजे, सुधारला पाहिजे, चांगला त्याच्या कुटुंबासह तो व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग 31 जुलैला रिटायर. पोलीस स्टेशन PSI झाला ना. 2023 डिसेंबरला मला PSIचं प्रमोशन आलं डिसेंबरला. त्या दिवशी मी ड्रेस घातला. त्याच्यानंतर डायरेक्ट रिटायरमेंटला. पोलीस चुनाभट्टी पोलिसांनी एवढं डोक्यावरती घेतलं की कुठल्याही अधिकाऱ्याला, अंमलदाराला सुद्धा कुठल्याही कामाबद्दल काही विचार द्या, संपूर्ण माहिती मी द्यायचो. आमचे सिनियर PI असो, कुठले PI असो, कुठलाही अधिकारी वर्ग असो, अंमलदार वर्ग असो, महिला अंमलदार असो, सर्वांना सहकार्य हे माझ्यापासून असायचं. त्यामुळे चुनाभट्टी पोलीस स्टेशनचा एक आवडता PSI म्हणून त्यांना नाव ओळखलं होतं. आता हे रिटायर होत आहेत, तुम्हाला भरपूर वेळ देणार आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगूशी वाटतंय? नाही वेळ भेटला, पण आता इथून पुढे त्यांना वेळ असणार आहे. आणि आपल्या मुलांकडे करार वगैरे लक्षात व्यवस्थित थँक्यू.
आणि इथे जमलेले एक विशेष बाब मी सांगू इच्छितो. माझ्यासोबत नंदकुमार गायकवाड सरांनी मागील 2 वर्ष काम केलं आणि त्यांचा स्वभाव मी पाहिला. म्हणजे इतके चपळ कामामध्ये कधीच ते मागे राहिले नाही. प्रत्येक गोष्ट धाडसाने, प्रत्येक माणसामध्ये एक विशिष्ट गुण असतो. हा माणूस कधीच थकला नाही. अगदी रिटायरमेंटच्या शेवटपर्यंत देखील हा कामाचे नियोजन कसं करायचं, काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, यांची सर्व्हिसच्या बाबतीत मी स्वतः माहिती घेतली. तर यांनी सुरुवातीपासूनच डिटेक्शन्स आणि डिटेक्शन, फक्त गुन्हे प्रकटीकरण हेच काम केलं. वेगवेगळ्या खोक्यात मला रिसेंटली जी मी असताना जे आहेत असतं म्हणजे सोबत एकत्र असताना काम करताना चुनापट्टीला जे फायरिंगचा प्रकार घडला होता, 17 आरोपी अटक केले होते, 10 वेपन त्यामध्ये जप्त केले होते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मोलाचं कामगिरी जी केली होती ती गायकवाड साहेबांनी केली होती. आणि गायकवाड साहेबांच्या नेटवर्कमुळं, खबऱ्यांमुळं हे पॉसिबल झालं की आम्हाला ते तात्काळ ते आरोपी अटक करणं शक्य झालं. म्हणजे ह्या माणसाचा एक विशिष्ट गुण तुम्हाला एक सांगतो असा की या माणसाचा खाक्याही दम तितकाच होता आणि प्रेमळ स्वभाव तितकाच होता. एखादा आरोपी नाटक करतो, हे करतो, त्याला फक्त एका गायकवाड सरांनी आवाज टाकला, हे लक्षात ठेव, त्यांनी त्याचा आवाज खालीच केला पाहिजे. इतकी जरब त्यांची आरोपींमध्ये होती. आणि नेटवर्क, खबऱ्या याच्यामध्ये त्यांचा हातखंडा कोणी धरू शकत नाही. आजही त्यांचे सुरुवातीचे जे पोलीस स्टेशन आहे नागपाडा वगैरे या परिसरातले, त्यांना ओळखतात, त्यांच्या सर्व्हिसबद्दल त्यांना कृतज्ञतेने सांगतात की साहेब तुम्ही होतात म्हणून या सर्व गोष्टी झाल्यात वगैरे. असे बरेच अनुभव त्यांच्या आयुष्यात त्यांनी आहेत. आणि हे फक्त त्यांच्या कामाप्रती असलेल्या लगाव या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे शक्य झालं आहे. खरंच माझ्यासोबत काम करताना माझ्यासोबत असणारा एक फार मोठा माणूस ज्याच्यामुळे मी बिंदास राहायचो. म्हणजे आमची एक टीम होती गुन्हे प्रकटीकरांची, ज्यामुळे आम्ही एकत्र काम करणं शक्य झालं. मोठे मोठे आरोपी पकडले आम्ही, त्यामध्ये MCOC मधले आरोपी पकडले, ते फक्त गायकवाड साहेबांच्या खबऱ्याच्या नेटवर्कमुळे शक्य झालं. मी जास्त वेळ घेणार नाही इथे, पण एक खरंच सांगेल की गायकवाड साहेबांमध्ये असे फार गुण आहेत. मी जरी हुद्द्याने त्याच्यापेक्षा मोठा असलो तरी मी बरंच काही त्यांच्याकडून शिकलो, हे मी आजही आवर्जून इथे सांगतो. तरी गायकवाड साहेबांचा इथून पुढला कालावधी हा आणखीन सुखसमृद्धीचा जाईल आणि आमच्याकडून जे काय मदत लागेल ते नक्कीच करू. आमच्यातला एक माणूस कृत्रिममधला कमी झाला तर दुःखद आहेच, परंतु हा योगायोगाने आणि निसर्गाने नीतीप्रमाणे वयोमानानुसार निवृत्ती आहेच. तरी त्यांच्या पुढल्या विषयाकरता शुभेच्छा येतो. थँक्यू. आदरणीय नंदकुमारजी गायकवाड, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभाष आबा जाधव, मुंबईवरून आलेले पोलीस अधिकारी आदरणीय काळेसाहेब, त्याचबरोबर आदरणीय किरणजी माने, आमच्याबरोबर असणारे आदरणीय हिंदुराव बापू शिंगटे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच या गावचं वैभव असणारे आदरणीय शिवाजीराव गायकवाड आप्पा आणि जावलीचा एक सजग पत्रकार संघ या ठिकाणी उपस्थित आहे. ते आमचे मित्र आदरणीय धनंजयजी गोरे, आदरणीय प्रशांतजी गुजर, अध्यक्ष जावली तालुका पत्रकार संघ, आदरणीय सुहासजी भोसले, आणि माझी बरीचशी व्याख्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी कीर्तनं पोहोचली ते आदरणीय वाघसाहेब सातारा न्यूज चॅनल, आणि आपण सर्वच या ठिकाणी, आदरणीय आमचे उपसरपंच याच कुटुंबातले आहेत तेही या ठिकाणी आहेत, समाधानजी गायकवाड, आणि सर्वच बंधू आणि भगिनी. या कार्यक्रमाला येताना साहेब एक आनंद असा झाला की आज समाजाला जितकी पुस्तकं वाचण्याची गरज आहे त्याहीपेक्षा जास्त माणसं वाचण्याची गरज आहे. आणि या रायगावमध्ये आल्यानंतर या गायकवाड कुटुंबामध्ये माणसं वाचायला मिळतात. माणसं जन्माला येतात, त्याचं सार्थक प्रत्येकाला माहीत नसतं की माझा जन्म कशासाठी झालाय. इथं आलेला आता प्रत्येक जण जमलेला आहे. मी प्रत्येक वेळेला जात असतो, कधी कधी स्मशानात भाषणाला उभा राहतो साहेब. त्यावेळेला त्या स्मशानातल्या भाषणाला उभं राहत असताना मी तिथल्या लोकांना सांगत असतो, ती म्हणतात महाराजांनो स्मशानात असं आम्ही काहीच ऐकलं नाही. आज तुम्ही प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आपण वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. हे जीवन कशासाठी आहे? नंदकुमार गायकवाड या गायकवाड परिवाराकडून आपल्याला काय शिकायचे, इथून जाताना आपण काय घेऊन जायचंय. आणि आबा जसं मगाशी तुम्ही या कार्याचा आरंभ केला, या कार्यक्रमाची सुरुवात केली, त्यावेळेला तुम्ही सांगितलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. या दिल्लीच्या तख्तावरती महाराष्ट्राचं नाव उभं करण्याचं काम नंदकुमार गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांनी केलेलं आहे. आज ह्या अशा माणसांना भेटल्यानंतर
कदाचित ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपण वाचली असेल, तुकोबारायांची गाथा वाचली असेल, पण ही नंदकुमार गायकवाडांसारखी आणि त्यांना पत्नीचा वाटा, जी मगाशी तुम्ही सांगितलं की आयुष्यामध्ये एक सशक्त पत्नी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, की एक पत्नी सुद्धा एखाद्या माणसाची गुरु असते. तशी आज दोघंही व्यासपीठावरती आहेत. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. कारण साहेब, तुम्ही घरातून बाहेर पडला आणि अनेक आरोपी पकडले. अगदी आता साहेबांनी सांगितलं की तुमचे खबऱ्यांचं नेटवर्क होतं ते सुद्धा आधी जबरदस्त आहे. तुम्ही मला अरुण गवळींचा प्रसंग सांगितला, तुम्ही करकरे साहेबांच्या बद्दलचे तुमचे संबंध सांगितले, गुन्हेगारी जगतामधलं असलेलं जीवन सांगितलं. पण या गुन्हेगारी जगताच्या पलीकडे सुद्धा एका पतीच्या पाठीमागं ठाम उभी राहणारी एक पत्नी असते आणि त्या अनुसया ताई आहेत. त्यांच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही बाहेर कीर्तन अनेक कराल, तुम्ही गावचा कारभार अनेक कराल, पण ज्याला घरचा कारभार जमला त्याला गावकी जमली, ज्याला भावकी जमली त्याला गावकी जमली. आणि हे सगळं जमवण्याचं सूत्र या व्यासपीठावरती आप्पा मनापासून दिसून येतं. या कुटुंबामध्ये तनिष्क ग्रुपमध्ये काम करणाऱ्या नीताताई आहे, की खरंच या कुटुंबाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आज तुम्ही सगळेजण एक वेगळे डोळे घेऊन या ठिकाणी आलेला आहे. माणसाचा जन्म कशासाठी आहे, कशासाठी जीवन जगायचं असतं? का छत्रपती शिवाजी महाराजांना, की ज्या शहाजीराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एक मुलगा जन्माला आला. एक 8 वर्षाची मुलगी होती, ती कीर्तनाला बसलेली होती. कीर्तन चालू होतं, कीर्तन रंगलेलं होतं आणि कीर्तन ऐकत असताना प्रत्येकाचा ऊर भरून आला. या 8 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातनं गळगळ अश्रू वाहत होते. ती मुलगी घरी आली आणि ती मुलगी घरी आल्यानंतर त्या मुलीनं आपल्या वडिलांना मिठी मारली आणि वडिलांना मिठी मारल्यानंतर ती मुलगी म्हटली, बाबा बाबा, अहो काय माणसं इथं जन्माला येतात, काय हा काळ आहे, गुलामगिरीचा काळ आहे. अहो इथं कुणीच वाली नाही का? इथं फक्त गुलामगिरीत आपल्याला जगायचंय का? बाबांनी सांगितलं, बाळ अगं बदलणार कोण, कोण येणार, कोण इथं पडणार? त्या 8 वर्षाच्या मुलीनं बापाच्या थरथरत्या हातावरती हात ठेवला आणि त्या बापाला सांगितलं, बाबा हे सगळं मी बदलणार. मी या भूमीला स्वातंत्र्याचा लढा देणार, मी या भूमीला शहीदांची वीरभूमी करणार, या भूमीला मी बलिदानाची गाथा सांगणार. त्या 8 वर्षाच्या मुलीनं वडिलांच्या समोर शपथ घेतली मंडळी, की या भूमीला स्वातंत्र्य मी देणार, या भूमीला स्वराज्य मी देणार. त्या 8 वर्षाच्या मुलीचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ, की जिच्या हाती दिली तारुण्याची दोरी ती जना उद्धारे. त्या राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जीवनामध्ये माणसं ज्या वेळेला घडत असतात, आदरणीय नंदकुमार गायकवाडांसारखे साहेब ज्या वेळेला घडत असतात, पोलीस अधिकारी ज्या वेळेला घडत असतात, आदरणीय तुकाराम मोमडेंच्या गावाला साहेब मी गेलो होतो व्याख्यानाला, आणि त्या गावामध्ये त्या 2018ला गावामध्ये स्मारक व्हायचं होतं. छोटस गाव आहे आणि त्या गावाला गेल्यानंतर त्यांच्या घरात गेलो, भेट दिली. एवढा मोठा दिल्लीच्या तख्तापर्यंत अगदी जगभरामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. कारण एक अतिरेकी जिवंत पकडणं हे इतकं सोपं नाही मंडळी. त्या गावात गेल्यानंतर पाहिलं, मी म्हटलं, एक इच्छा व्यक्त केली की इथं उमरे साहेबांचं एखादं सुंदर स्मारक व्हावं. आज ते स्वप्न साहेब पूर्ण होत आहे. तुमच्यासारखे पोलीस अधिकारी, माणुसकीचा झरा हा पोलिसाच्या वर्दीच्या आतही असतो, तुम्हाला कायम दिसून आला. आणि नंदकुमार गायकवाडांनी आयुष्यभर मंडळी तो जपला. आज या कुटुंबाला, गायकवाड परिवाराला एक त्याग आहे. एकाच घरामध्ये, एकाच कुटुंबामध्ये भीमराव रामजी गायकवाड यांच्या पोटीला एक 5 मुलं यावीत मंडळी. त्या 5 मुलांमधले त्याच कुटुंबामध्ये 5 पोलीस, 6 पोलीस अधिकारी असावेत, 6 फायर ब्रिगेड मध्ये असावं, समाजकार्य करणारी आप्पांसारखी माणसं असावीत, तनिष्कचं व्यासपीठ चालवणारी माणसं असावीत, गावाचं समाजकारण करणारी माणसं असावीत. मंडळी, आज जगामध्ये मी ज्या वेळेला जातो, कीर्तनामध्ये ज्या वेळेला जातो, त्यावेळेला मी माणसं उभी करतो आणि ती समाजाला दाखवत असतो की या माणसांना ओळखायला शिका, या माणसांना वाचायला शिका. कदाचित भगवंत परमेश्वर आपल्या जवळ असतो. आता काळे साहेबांनी वक्तव्य केलं, विचार व्यक्त केला की साहेब आज तुम्ही निवृत्त होत आहात. आमच्या टीम मधला एक माणूस आज आमच्या बरोबर कदाचित देहरूपानं नसणार आहे, पण काळे साहेब नंदकुमार गायकवाडांसारखे जे विचार आहेत
ते या महाराष्ट्राच्या मातीला रुचलेले त्याचा वटवृक्ष म्हणून ते उभे राहतील आणि पुन्हा पुन्हा ज्यावेळेला मुंबईचं क्राईम बेंच बाहेर येईल त्या क्राईम बेंचवरती अशा माणसांची नावं आहेत ती चिरंतन झालेली असतात. एक रामप्रसाद बिस्मिल्ला नावाचा योद्धा, भारतीय स्वातंत्र्य कालच आपण झेंडे गुंडाळून ठेवली, हर घर तिरंगा आपण साजरा केला. 15 ऑगस्ट आलो की आपल्याला देशभक्तीची आठवण येते, एकात्मतेची आठवण येते. पण मंडळी आज आपल्या देशाला गरज आहे एका समानतेच्या, मानवतेच्या, एकात्मतेच्या विचारांची. काल परवापर्यंत आता आपण बघतोय की बांगलादेश धगधगतोय. मी काय म्हणतोय ते नीट ऐका माऊली. आज बांगलादेश सारखा देश आहे की जो भारताचाच एक भाग आहे, पण आज या बांगलादेश मधल्या शेख हसीना की ज्या त्या देशाच्या पंतप्रधान आहेत त्या दिल्लीमध्ये येतात मंडळी. म्हणजे एका देशाच्या पंतप्रधानांना आदरणीय आमदार सदाभाऊ सपकाळ यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपण टाळ्यांच्या जयघोषामध्ये आदरणीय आबांचं या ठिकाणी स्वागत करूयात सपकाळ साहेबांचं की जावलीमध्ये खऱ्या अर्थाने एक विचार पेरण्याचा काम. जावली म्हणजे गुजर साहेब, गोरे साहेब, भोसले साहेब, जावली म्हणजे महाराष्ट्राची सावली आहे. आणि या रायगावच्या भूमीमध्ये अशी सगळी मंडळी या ठिकाणी जन्माला येतात की त्या शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधानाला त्या भारतात येतात मंडळी. म्हणजे एक राष्ट्र, एकाच मातीची असणारी ही मुलं विभक्त होतात आणि आज त्या देशामध्ये दगदगते पण जाणवतं. पण मी ज्या वेळेला भारतात येतो साहेब, त्याला भारतातल्या वाड्या वस्त्यांवरती ज्या वेळेला आबा फिरतो त्याला माझ्या लक्षात येतं. परवाच मी एका ठिकाणी भाजी मंडईमध्ये गेलो होतो. महाराज पण भाजी मंडईत जातात बरं का मंडळी, कारण हे कुणालाच चुकलेलं नाही. गेलो, माझी त्यावेळेला छोटीशी गाडी होती, स्कूटी होती, तेलाचा एक डबा घेतला होता डीमार्टवरून आणि मी तिथंच उभं राहून म्हटलं जा आता तुला काय खरेदी करायची ते करून ये, मी इथंच थांबतो. म्हटलं त्या तेलाच्या डब्याला तुम्ही राखान बसा, त्याच्यावर लक्ष ठेवा. म्हटलं ठीक आहे ठेवतो. पण तिथे एक भाभी होत्या साहेब, त्या टपरीवरती बसलेल्या. का कुणास ठाऊक त्यांनी मला ओळखलं. म्हणले तुम हमारे यहाँ आए थे, एक व्याख्यान था आपका. हा म्हटलं मी तिचं, पण वेश वेगळा आहे. म्हटलं तुम्ही कसं काय ओळखलं भाभी. म्हटलं काय अडचण नाही, मी तुमच्या डब्यापाशी थांबते, तुम्ही बाजाराला गेला तरी चालेल. मी त्या डब्यापासून साहेब बाजूला फिरलो. पण आज बांगलादेश ज्या वेळेला धगधगतो त्याला मला आनंदानं सांगावंसं वाटतं की आपल्या तेला मिठाची सुद्धा काळजी घेणारी माणसं या मायभूमीत, हा भारत आहे, हा हिंदुस्थान आहे, हा इंडिया आहे की इथली एकात्मता, इथला सदाचार, इथलं एकमेकांबद्दलचं प्रियता, इथला असलेला भाव. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं, हेच सांगितलं की विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. जगामध्ये ज्यावेळेला विध्वंस निर्माण होतो त्यावेळेला जगामधल्या एका राष्ट्राच्या पंतप्रधानांना आसरा घेण्यासाठी दिल्लीमध्ये यावं लागतं. म्हणजे धगधगणारा देश सुद्धा सावली म्हणून ज्या देशामध्ये येतो तो माझी भारत माता आहे. आणि या भारत मातेचे हे वीर पुत्र आहेत. या भारत मातेमध्ये काम करणारे साहेबांसारखे आदरणीय नंदकुमार गायकवाडांसारखे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांचं जीवन मला सांगितलं की अनेक वेळा असे प्रसंग आले की क्राईम मध्ये काम करत असताना अनेक गुंडगर्दी मधली माणसं असतात साहेब आणि वेगळ्या पद्धतीची असतात. पण त्यांनी मला सांगितलं की एका पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेला त्यांनी आरोपी अटक केले ती 8 मुलं होती. शिंदे साहेब ती जी 8 मुलं आहेत त्या 8 मुलांना साहेबांनी जीवनामध्ये त्यांच्या परिवर्तन घडवून आणलं. म्हणजे पोलीस हा केवळ त्याचं काम कार्य करत नसतो तर मानवता सुद्धा जपत असतो. हा साहेबांच्या रूपाने आदर्श आहे. त्या 8 मुलांना सदाचार देऊन समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त करण्यात आलं. आणि हे गायकवाड कुटुंब हे एक व्यसनमुक्त सदाचारी आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने इथून जाताना या कार्यक्रमातून काय घेऊन जायचंय. आज गायकवाड साहेबांचा कार्यक्रम आहे, पण गायकवाड साहेबांचा कार्यक्रम एक आयडॉल कार्यक्रम आहे, समाजाच्या पुढे काहीतरी विचार देणारा कार्यक्रम आहे. आज या रायगावच्या भूमीमध्ये त्यांचा सेवापूर्तीचा आपण सत्कार समारंभ करतोय. पण हा सत्कार समारंभ साहेब करत असताना तुमच्यातले असणारे म्हणजे म्हटलंय कुणीतरी की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस म्हणजे दुसऱ्याकडून काहीतरी घेता घेता आज गायकवाड साहेबांच्या कार्यक्रमाला आले, त्यांना हार देऊ, तुरे देऊ, त्यांचा सत्कार करू, त्यांचा सन्मान करून, पण ते देता देता घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. आज इथून जात असताना साहेबांच्यातला जो विचार आहे, साहेबांनी समाजाच्या बद्दलची जी कृतज्ञता भाव आहे, समाजाच्या बद्दलचं जे ऋण आहे, की माणूस जन्माला आलेला असतो, विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, यांचा विषयच नारायण झालेला आहे. तो 21 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव आहे रामप्रसाद बिस्मिल्ला, हा 21 वर्षाचा मुलगा क्रांतिकारक आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली. मुलं मंडळी, त्या फासावरती जात असताना रामप्रसादची आई त्याला भेटायला आली. गस्तीशीने आईने त्याला मिठी मारली आणि आईच्या डोळ्यात गळगळ अश्रू वाहू लागले. राम राम, अरे तुझं वय तरी आहे का रे मारायचं? तू फासावरती जाणार. आईचे डोळे भरले. आईची मायाच वेगळी असते मंडळी. आईने करकचून त्याला मिठी मारली, पण रामप्रसाद बाजूला झाला आईपासून आणि आईला म्हणतो, आई अगं उद्या ज्या वेळेला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ऐकला जाईल, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहितील, त्यावेळेला सांगतील की एका क्रांतिकारकाच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात, की ज्या आईचा मुलगा भारत मातेसाठी लढता लढता बलिदान पत्करतोय, हौतात्म्य पत्करतोय, त्या आईचा मुलगा फासावरती चढत असताना जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आई अगं तुझ्या डोळ्यात हे अश्रू येतात, तुझ्या डोळ्यात हे पाणी येतं. आई त्याला रामप्रसादनं सांगितलं, बा आई अगं तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू येतील, पण आई मी डोळ्यातले अश्रू ढाळणार नाही. आई तू गंभीर झाला, खंबीर झाला, धीरोदात्त झाला, धैर्यवान झाला आणि त्यांना आईनं सांगितलं, आई माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही का? तर आज मी कदाचित फासावरती जात असेल, आज आई कदाचित मी फासावरती जात असेल, पण उद्या मला या मायभूमीचं तोंड पाहता येणार नाही याचं दुःख आहे. पुन्हा जन्माला यावं आई आणि भारत मातेसाठी मरावं. मला रामप्रसाद बिस्मिल्ला यासाठी सांगायचंय मंडळी, की संत असतात, महापुरुष असतात, क्रांतिकारक असतात किंवा गायकवाड साहेबांसारखी माणसं असतात, अख्ख्या जीवनाच्यासाठी ते झिजत असतात. त्यांच्या सेवापूर्तीतून, त्यांच्या निवृत्तीतून आपली वृत्ती सुधारावी यासाठी या कार्यक्रमांचं प्रयोजन आहे. हे कार्यक्रम कशासाठी आहेत? तर ते यासाठी आहेत. आज गायकवाड कुटुंब असेल, या कुटुंबामध्ये 6 पोलीस अधिकारी आहेत. मगाशी मला यांच्यातलेच आबा भेटले होते. म्हणजे एखादं कुटुंब जन्माला यावं आणि त्या कुटुंबानं भारत मातेची सेवा करावं, हे केवढं मोठं भाग्य आहे. आणि रायगाव सारखं गाव आहे आप्पा, या गावानं आज त्यांचा जो सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे, की खरंच याच्यातून मंडळी काहीतरी शिका. मी अनेकांना सांगत असतो, अनेक कीर्तनात, व्याख्यानात, प्रवचनात सांगत असतो साहेब, की ज्या ज्या वेळेला आज 800 वर्ष झाली, ज्ञानोबाराय कदाचित देहरूपानं आपल्यात नाही, पण ज्ञानेश्वरी रूपानं आज आपल्यात आहे. आज तुकोबाराय कदाचित देहरूपानं आपल्यात नाही, पण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुकोबाराय सांगतात की अरे एक मरण पूर्ण आहे आम्हाला, एक मरण सरतंय आम्हाला, पण आम्ही आमचं जीवनच जिरवण्यात जिरवतोय. म्हणजे आज कुठेतरी अंतर्मुख, आज आदरणीय दादासाहेबांना त्यांच्या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देत असताना, अभिष्ट चिंतन करत असताना, पुढील आयुष्याला दीर्घायुष्य देत असताना एकच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की हे कार्यक्रम कशासाठी असतात, या जयंत्या कशासाठी असतात, हे पुण्यस्मरण कशासाठी असतात, पुण्यतिथ्या कशासाठी असतात, किंवा आजचा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे तो कशासाठी आहे? तो साहेबांना सॅल्यूट करण्यासाठी आहे, साहेबांना मानवंदना करण्यासाठी आहे. एवढंच नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतः जी सेवा पोलीस खात्यामध्ये, काल सपकाळ साहेब, काल साताऱ्यामध्ये आप्पा इंदलकर नावाचं एक व्यक्तित्व आहे करंजियामधले, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी मी होतो आणि तिथे मी आवर्जून सांगितलं सगळ्यांना की ही जी मंडळी आहेत ही कदाचित आज आपल्यात नाहीत, आज ज्ञानोबाराय नाहीत आपल्यात, तुकोबाराय नाहीत, पण आज वाड्या वस्त्यांवरती ज्ञानोबा आणि तुकोबारायांचा विचार आहे मंडळी. आज गायकवाड साहेब हे या रायगाव गावचं एक आयडियल व्यक्तिमत्व, हे गायकवाड परिवार आहे, हा एक आयडॉल परिवार म्हणून तुमच्या माझ्या समोर आलेला आहे. आज 800 वर्ष झाली ज्ञानोबाराय नाहीत मंडळी. वाड्या वस्त्यांवरती ही मुलं त्या काळात जायची आणि लोक काय करायची, धडाधड दारं लावून घ्यायची.
आज ज्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा आपण नेतो, लाखाचा जनसमुदाय आहे. या लाखाच्या जनसमुदायाकडे जात असताना त्या ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये नाकारणारी माणसं मंडळी होती. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांसाठी धडाधड दारं लावली. ज्ञानोबारायांनी घरी यावं आणि सांगावं, बसावं, कुटीमध्ये जावं आणि अश्रू ढाळावेत मंडळी. त्याला मुक्ताईनं यावं मंडळी. उद्या रक्षाबंधन आहे. लाडकी बहीण सगळीकडे साताऱ्यात फिरते. आज लाडकी बहिणीची योजना आली आहे, पण अनेक बहिणी आजही भावाचं तोंड पाहत नाही. बहिणीच्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना, पण बहीण आणि भावाचं नातं काय आहे? ज्ञानोबारायांनी यावं कुठेच मंडळी आणि ज्ञानोबारायांचे अश्रू भरलेले असावेत. जगाचा बाप असणारा ज्ञानोबार आहे, जगाची माऊली असणारे ज्ञानोबार आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत मंडळी. मुक्ताईनं पाहावं आणि सांगावं, ज्ञानाई तुमच्या डोळ्यात अश्रू. जगाचा बाप, साम्राज्य चक्रवर्ती, आज लाखाचा जनसमुदाय ज्ञानोबारायांच्या दिंडी बरोबर आहे. लाखाचा जनसमुदाय ज्ञानोबारायांच्या दिंडीवर वारी सोहळ्यात आहे मंडळी. पण त्या ज्ञानोबारायांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. त्याला ज्ञानोबारायांनी सांगितलं मुक्ताईला, मुक्ताई हे अश्रू माझ्या डोळ्यातनं लोकांच्या दारात गेलो आणि लोकांनी काहीच दिलं नाही, याचे अश्रू नाही. अश्रू याचे की लोकांच्या दारात आपण गेलो पण लोकांना आपण काय दिलं याचे अश्रू आहे. म्हणजे ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहावी, ज्या ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहावा, ज्या ज्ञानोबारायांनी चांगल्या 65 सांगावी, ज्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचावा, त्या ज्ञानोबारायांनी म्हणावं की जगाला मी काय दिलं. ते ज्ञानोबाराय पसायदान लिहितात मंडळी आणि त्या पसायदानामध्ये दान मागतात, येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. मला ज्ञानोबाराय यासाठी सांगायचे की आज आदरणीय नंदकुमार गायकवाड साहेब यांच्या रूपानं एक ज्ञानोबारायांचा चिंतनाचा धागा तुमच्या समोर उभा आहे मंडळी. समाजामध्ये अनेक पथदर्शी माणसं असतात. सपकाळ साहेब आपण आमदार ज्या वेळेला झाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला किंवा या जावलीतून महाराष्ट्राला एक नेतृत्व मिळालं. आजही आपण सर्वजण आमच्या माहुली गावामध्ये सुद्धा आमच्या बापूंसारखी माणसं आहेत ज्यांचं वय 78 साहेब, ही माणसं कायम तुमचं नाव करत असतात. म्हणजे आमच्या स्मशानभूमीचा माहुलीचा रस्ता आपण केला होता, त्याच्यावर काय स्मशानात जायला परत चांगला रस्ता आमच्या गावाला मिळाला नाही. म्हणजे किमान जाताना तरी गावचे रस्ते चांगले असावेत याची सोय आपण त्या काळात करून दिली. म्हणजे एखाद्या आमदाराचं काम कसं असावं मंडळी. आमच्या माहुलीला आजही स्मशानाचा रस्ता चांगला नाही, पण मी सांगत असतो माणसांना की ही वाट जरा बिकट आहे, बिकट वाट व ही वाट नसावी धोपट मार्गा सोडून. अनंत फंदी एका ठिकाणी सांगतात मंडळी. पण मला साहेब हे सांगायचंय की आज तुमच्यासारखी माणसं चिरंतन होतात. तसंच आदरणीय नंदकुमार गायकवाड आणि हा संपूर्ण गायकवाड परिवार हा एक चिरंतन मंडळी झालेला आहे. आज या रायगावच्या भूमीतून ज्यावेळेला मुंबईला लोक जातात, मला साहेबांनी सांगितलं, मला फार आनंद वाटला. मी अनेक पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेला मला माहित नसतं की मी कोणाच्या कार्यक्रमाला आलोय. मी फार व्यसनमुक्तीवरती बोलतो आणि नंतर मला सांगता साहेब, अहो महाराज जे वारलेत ना त्यांचा मोठा भार आहे. मग मला चिंतन पडतं की अरे आपण एवढं बोललो पण विचार मंडळी महत्वाचं आहे. पण गायकवाड परिवाराकडे पाहिल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं की आयुष्य बरोबर सुपारीचं खाण सुद्धा मी खाल्लं नाही. हा व्यसनमुक्तीचा धागा आज या कार्यक्रमातून जाताना माझ्या युवकांनी घेऊन जावं. मी वाड्या वस्त्यावरती जातो, अगदी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जातो आणि तुमच्या व्यसनांमुळे जी व्यसनांध माणसं आहेत त्यांच्यामुळे सगळ्यात जास्त दुःख पत्नीला असतं मंडळी. आज या परिवाराकडे पाहत असताना, या कार्यक्रमातून जात असताना एक व्यसनमुक्तीचा सदाचाराचा विचार, एकात्मतेचा विचार, म्हणजे अगदी गायकवाड साहेब आपल्या कार्यक्रमाला अनेक आपले मुसलमान बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले. कारण हीच आपली शिकवण आहे, हीच आपलं एकमेकाचं नातं आहे, हीच आपल्या बांधिलकीचं नातं आहे. हे नातं जपवणारा हा आजचा सेवापूर्तीचा समारंभ आहे. खरोखर या कार्यक्रमाला आल्यानंतर एक आनंद, मनस्वी आनंद झाला की या रायगाववरून ज्यावेळेला माणसं मुंबईला जायची त्यावेळेला मला आदरणीय आप्पांनी सांगितलं की गावातला एखादा मुलगा साहेब नोकरी नसेल तर त्या मुलाला नोकरी लागेपर्यंत सांभाळायचं काम आदरणीय नंदकुमार साहेबांसारखी माणसं करायची. म्हणजे भगवंता तू मला भाकरी दिलीस पण माझ्या भाकरीतली अर्धी भाकरी मी माझ्या गावच्या बांधवाला देणार. आज
काळेसाहेब, मी अनेक अशी माणसं बघतो किती गावाकडून गोड बोलत असतात, गावाबद्दल प्रेम आहे असं दाखवत असतात, पण गावातली माणसं ज्यावेळेला मुंबईला जातात त्यावेळेला फोन स्विच ऑफ करून ठेवतात. मी कुठंतरी बाहेर आहे असं सांगतात. पण या गायकवाड परिवारामध्ये मला दुर्मिळ माणसं पाहायला मिळाली आबा, की ज्या माणसांनी खऱ्या अर्थानं एक एकात्मतेचं नातं, बांधिलकीचं नातं जपलं. या कार्यक्रमाला येताना एक विशेष आनंद वाटला. आदरणीय नंदकुमारजी गायकवाड साहेब त्यांच्या परिवाराला भावी कार्यासाठी मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि साहेब, तुम्ही जे पथदर्शी कामे केलेलं आहे, उद्या ज्या ज्या वेळेला या रायगाव मधून एखादा मुला पोलीस खात्यामध्ये जाईल, एखादा भारतीय सेवेसाठी जाईल, त्या प्रत्येकाचं एक अभिमान असेल, त्या अभिमानाचं नाव असेल नंदकुमार गायकवाड. या प्रत्येक या गावातला मुलगा ज्यावेळेला पोलीस अधिकारी होईल त्या प्रत्येकाला असं वाटेल की अरे आमच्या गावातला असणारा गायकवाड परिवार हे आमच्यासाठी आयडॉल आहे, हेच आमच्यासाठी आदर्श आहेत. आज दुर्दैवानं आदर्श सोडण्यासाठी आमची मुलं फिल्म स्टार मधल्या लोकांना भरतात. पण आज बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण नावाचा एक छोटासा मुलगा, माझी पत्नी म्हणायची, अहो तुम्ही याला एवढं का म्हणता चांगला. बरोबर, नितीन चंदन शिवे नावाचा एक मोठा दंगलकार माझा मित्र आहे साहेब, कवठे महाकाळचा. आणि तो दंगलकार नितीन चंदन शिवे साताऱ्यातल्या एका कार्यक्रमाला आला होता. अगदी व्यासपीठावरचे किरण माने माझ्या बरोबर. एक 2-2.5 तास झाला प्रसंगी कार्यक्रम चालू होत नव्हता. धनंजयजी विचारात पडलो की अरे लोक ताटकळतात, लोक बाहेर यायला लागले. अगदी दिग्गज मंडळी सुद्धा त्या कार्यक्रमातून बाहेर पडली. मी पुढे तसाच साहेब बसलो होतो, कारण मला माहित होतं या वाड्या वस्त्यावरचा हा नितीन हा महाराष्ट्रामध्ये एक दिवस दंगल घडवेल. आणि हाच नितीन चंदन शिवे आज तुम्हाला आम्हाला परवा त्याने बाप नावाची एक सुंदरसा लेख लिहिला साहेब. मला यासाठी हे सांगायचंय की ही वाड्या वस्त्यांवरची मुलं असतात, त्यांच्यामध्ये प्रचंड अशी प्रतिभा असते. आणि हीच दऱ्याखोऱ्यांमध्ये आज जी भारताला जी मेडल मिळालेली आहेत, ती सगळी 6च्या 6 मेडल जी मिळालेली आहेत, ती सगळी मेडल ही दऱ्या वाड्या वस्त्यांवरच्या दऱ्याखोऱ्यातल्या गावातल्या मुलांनी मिळवून दिलेली आहेत. आज नंदकुमार गायकवाड साहेबांचा हा कार्यक्रम करत असताना आनंद हे यासाठी वाटत असतो की माझ्या या गावकुसामधली माणसं आहेत, माझ्या वाड्या वस्त्यांमधली गावातली जी माणसं आहेत, या गावातल्या माणसांनी मुंबईचं गाव पण जपलेलं आहे. तुकाराम ओंबळेंसारखा शहीद असणारा एखादा माणूस या जावलीच्या घोड्यामध्ये झगडतो. आणि हा जावली खोऱ्यातला असणारा तुकाराम ओंबळेंसारखा शहीद पोलीस माणूस की जो मुंबईमध्ये जातो आणि करकचून मिठी मारतो त्या अतिरेक्याला घट्ट धरतो, स्वतः तो अतिरेका त्याची रायफल त्याच्या पोटावरती लावतो, तडतड गोळ्या घालतो. पण त्याची मिठी सांगत असते की अरे ही जी मिठी आहे ही माझ्या जावळीची मिठी आहे, ही वाघांची मिठी आहे, ही बिबट्याची मिठी आहे, ही माझ्या महाराष्ट्राची मिठी आहे. आणि त्या मिठीतून गच्च मिठीतून मी तुला सोडू शकत नाही. आदरणीय नंदकुमार गायकवाड साहेब यांनी केलेलं त्यांचं जीवनातलं कार्य, पोलीस खात्यातील कार्य, हे असंच पथदर्श आहे, हेही असंच आदर्श आहे. आज इथं जमलेल्या प्रत्येकानं इथून जाताना काय करावं, गे माये भू तुझे मी फेडीनं पांग सारे. जाताना काय करावं, अरे जन्माला प्रत्येकच जण येणार आहे. गे माये भू तुझे मी फेडीनं पांग सारे, गे माये भू तुझे मी फेडीनं पांग सारे, आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. जाताना काय करू, इथून मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. साहेब इथून जाताना काय करावं, तर इथली पायधूळ घ्यावी. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी, बनते प्रयाग काशी. या कार्यक्रमातून जात असताना साहेबांसाठी, त्या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि भगवंता, कदाचित ज्ञानोबा आमच्यात नसतील, तुकोबा आमच्यात देहरूपानं नसतील, पण आज गायकवाड परिवारांच्या रूपानं एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यांच्यातले असणारे चांगले गुण या कार्यक्रमातून आम्ही घेऊन जाऊ. मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. इथून जाताना इथली थोडीशी पायधूळ घेऊयात. मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी, बनते प्रयाग काशी. या परिवाराला आदरणीय नंदकुमारजी गायकवाड आणि गायकवाड परिवाराला मानाचा मुजरा देऊन, रामकृष्ण हरी देऊन, त्यांच्या पुढील कार्यासाठी अभिष्ट चिंतन करून, भगवंताला प्रार्थना करून की भगवंता, खूप सारी सेवा या मंडळींनी, या कुटुंबानं, गायकवाड परिवारानं आपल्यासाठी केलेली आहे. आपल्याकडून त्यांच्यासाठी भावी काळ हा आरोग्यमय पथदर्शी जावा, चांगला जावा.
त्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि पुन्हा पुन्हा माझ्यासारख्या माणसांना यातून ज्ञानोबराय सांगताना तुकोबराय सांगताना हे जे बीजमंत्र छत्रपती शिवाजी महाराज सांगताना धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सांगताना या प्रत्येकाच्या समोरचा एक आदर्श होईल आणि त्या चिंतनाचा धागा 10वी 12वी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची. डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे रनिंग कोर्सेस, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी, याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी. आमचा पत्ता 310 बसप्पा पेठ, नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ, राधिका रोड, सातारा. मोबाईल नंबर 96 040 66 002. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.